चंदगड तालुक्यातील तिलारीनगर येथील पुलाचं काम अनेक महिन्यांपासून रखडलं. अर्धवट पुलामुळे अपघाताचा धोका, खड्डे आणि उघड्या साळ्यांमुळे वाहन चालक त्रस्त. ठेकेदार प्रतिसाद देत नसल्याचा आरोप. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भूमिकेवर प्रश्न. चंदगड तालुक्यातील तिलारीनगर परिसरातील पुलाचे काम ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे गेल्या अनेक महिन्यापासून रखडल्याचा गंभीर आरोप स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. अर्धवट अवस्थेत पडून असलेल्या या पुलामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्क्रिय भूमिकेमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर पुलावरील काम अद्याप पूर्ण झालेले नसून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. तसेच ठिकठिकाणी उघड्या अवस्थेत लोखंडी सळ्या दिसत असल्याने वाहन चालकांना मोठा धोका निर्माण झाला आहे. पुलावरील डांबरीकरणाचे कामही अपूर्ण असल्याने दुचाकीस्वारांसह चारचाकी वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी अपघाताची शक्यता अधिक वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या मार्गावरून दररोज शेकडो वाहने, शालेय विद्यार्थी, रुग्णवाहिका तसेच नागरिकांची मोठ्या प्रमाणावर ये-जा सुरू असते. मात्र ठेकेदारांकडून कामाचा वेग वाढवला जात नसल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. अनेक वेळा तक्रारी करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग चंदगडकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. स्थानिक ग्रामस्थ आणि पत्रकारांनी संबंधित ठेकेदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता वारंवार फोन करूनही प्रतिसाद मिळत नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ठेकेदारांच्या निष्क्रियतेला सार्वजनिक बांधकाम विभागाचे अप्रत्यक्ष पाठबळ असल्याची चर्चा परिसरात रंगू लागली आहे. दरम्यान पावसाळा तोंडावर आला असताना पुलाचे काम रखडल्याने भविष्यात वाहतूक विस्कळीत होण्याची तसेच मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. एखादी जीवितहानी झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. तातडीने संबंधित ठेकेदारांवर कठोर कारवाई करून पुलाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करावे, अन्यथा नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा स्थानिक ग्रामस्थांनी दिला आहे. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.